नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात विधानसभेच्या तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जाणारे आमदार राहुल आहेर ते माझ्यासमोर आहेत. त्यांनी आधी चांदवड देवळा मतदारसंघाचं दोनदा प्रतिनिधित्व केलं. यंदा त्यांच्या समोर त्यांचे चुलत बंधू केदार यांचंच आव्हान आहे आणि त्यांचा प्रचार दौरा तो देखील या ठिकाणी दौरा सुरू आहे. दादा काय सांगशाल, प्रचार दौरा सुरू आहे कसा? प्रचाराला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व नागरिकांनी मिळतो आहे. या लढाईमध्ये या महायुतीचा विजय निश्चित आहे आणि लोकांची भावना ह्या महायुतीच्या सरकारच्या मागे आहे हे आता स्वयंस्पष्ट झालेलं आहे. दादा आपण याच्या आधी दोनदा ना प्रतिनिधित्व केलं, यंदा आपले चुलत बंधू आहेत, काय आव्हान वाटतं त्यांचं? आपले चुलत बंधू आपल्या समोर उभे आहेत, त्यांचं आव्हान वाटतं का? इलेक्शन हे इलेक्शन असतं. प्रत्येक उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करतो, शेवटी जनता ठरवते. त्याचा आशीर्वाद जनतेचा कोणामागे आहे हे 23 तारखेला दिसेल. दादा काय नेमके मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जातात? आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जातोय. दादा आपण तिसऱ्यांदा विधानसभेत दिसणार का? हॅट्रिक होईल का आपली? हे जनता ठरवेल आणि जनतेने आता ठरवून टाकलेलं ह्या युतीच्या शासनाच्या मागे उभं राहणं. जनतेने आता ठरवून टाकलंय की आता या महायुतीच्या पाठी उभं राहिलं आणि केलेल्या कामाच्या जोरावर माझा विजय निश्चित होईल असा काहीसा विश्वास जो आहे डॉक्टर राहुल आहेर यांनी व्यक्त केला. निलेश वाघ, NDTV मराठी, चांदवड, नाशिक.